वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन. तर आपण ठरवलेलंच आहे की आपण मोगरा ब्राईड ज्वेलरी बनवणार आहोत. तर त्याचा एक छोटासा सेशन मी आज दुपारी लाईव्ह घेतला होता. अर्थातच तो माझा फर्स्ट सेशन होता आणि मला एक्सपिरियन्स करायचं होतं की लाईव्ह आपण काय करू शकतो का वेगळं म्हणून. तर त्यासाठी तो सेशन घेतला होता. त्यामध्ये तुम्हाला मटेरियलचे अगदी व्यवस्थित आणि सविस्तररित्या तुम्हाला मी त्याची माहिती दिलेली आहे. तर आता आपण आपला ब्रायडल सेट कोणता करायचा हे बरेच दिवस झालं वोटिंग चालू होतं. बऱ्याच लोकांनी जवळजवळ 60 ते 70% लोकांनी वोटिंग केलं पारिजातक सेटसाठी. तर पारिजातकाचे बरेचसेच व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर त्याचीही प्लेलिस्ट मी तिथे ॲड केलेली आहे. तर तुम्ही चॅनलवरती आल्यानंतर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही एकदा प्लेलिस्ट चेक करा. सगळ्या प्लेलिस्ट डिझाईन वाईज पॅटर्न वाईज सॉर्ट आउट केलेले आहेत. त्यातून तुम्हाला खूप सारी मदत होईल. एरियलचे आहे, पर्ल्सचे आहेत, इयरिंगची सेपरेट आहे. तसेच आपण नवीन सेशन चालू करतो आहे मोगरा ब्राईड ज्वेलरी मेकिंग क्लासेस. तर अर्थातच हे क्लासेस सगळ्यांसाठी अगदी फ्री आहेत. तर पारिजातकांनी जरी सगळ्यांनी वोट केला असेल तरी मला असं वाटतं की मोगरा पॅटर्नचा आपल्याकडे एकही व्हिडिओ आपण अपलोड केलेला नाही. तर त्यासाठी मला असं वाटतं की आपण मोगरा याचा निवड करून आपण त्याची ब्रायडल ज्वेलरी बनवावी असं मला वैयक्तिकरित्या वाटलं ना. अर्थातच तुम्हालाही ते नक्की आवडेल. तर आता हे मोगऱ्याचं फूल तुम्ही समोर बघताय. हे मोगऱ्याचं फूल बनवताना आपल्याला 2 लेयर आलेले आहेत. त्यात आपण सगळ्यांच्या आवडीचा रेड कलरचा क्रिस्टल वापरलेला आहे. तर ब्रायडलसाठी कोणती ज्वेलरी लागती, अगदी पहिल्यापासून विचार केला तर अगदी आपल्याला बिंदीपासून मंडवळ्या आल्या, कानातले आले, इयर कफ आले, छोटंसं चोकर आलं, इनविजिबल आलं, पाहिजे तेवढे पॅटर्न आपल्या लक्षात येतात आणि तिथून सुरुवात होते. तर त्यासाठी आपण अगदी सुरुवातीपासून घेणार आहोत. आधी आपण फ्लॉवर बनवणार आहोत आणि तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला आयडिया येत राहील. आपण पुढं प्रत्येक पार्ट घेणार आहोत. त्यासाठी ही सिरीज खूपच लांब जाणार आहे. जसा व्हिडिओ बनवून होईल तसा मी अपलोड करत राहील. अगदी मी त्याचा तुम्हाला कोणताही टायमिंग वगैरे सांगणार नाही, कारण व्हिडिओ ज्वेलरी बनवण्याबरोबर बाकीच्याही जबाबदाऱ्या आपल्यावरती तेवढ्याच असतात. त्याच्यासाठी तुम्हीही सगळ्याजणी वेळ काढून ज्वेलरी शिकण्याचा आनंद घेताय. यातूनच मला समजते की तुम्हीही तुमच्या वेळेला जास्त महत्त्व देऊन इथे ज्वेलरी शिकताय, आवड जपताय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्वेलरी बनवून तुम्ही स्वतः खुश राहताय आणि स्वतः खुश असलं की बाकीचं जगही आपोआप आपल्याला सगळं हॅपी वाटतं. तर आता आपण त्यासाठी बघणार आहोत. साहित्य तुम्ही पाहिलेलंच आहे. लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा सकाळी तुम्ही लाईव्ह चॅनल पाहिलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता आपण पारिजातकाचे बीड्स घेतलेले आहेत. त्याला राईस बीड्स म्हणतात किंवा वीट बीड्ससुद्धा म्हणतात. तर ते आपण जवळजवळ 9 घेणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही नंबर लक्षात ठेवा. इथंच गफलत होते, थोडे दिवस निघून जातात आणि पुन्हा आपल्याला आठवत नाही की आपण नक्की फ्लॉवरला किती बीड्स वापरले होते. त्यामध्ये आपला भरपूर असा वेळ जातो. तर तुम्ही ते एक नोटबुक रफ करा. त्यामध्ये मोगरा ब्रायडल ज्वेलरीचा नेम टाका. आपण फ्लॉवरला किती बीड वापरणार आहोत ते लिहून घ्या. तर पहिला म्हणजे की आपण वीट पर्ल्स वापरणार आहोत 9 पहिले. त्याचा बेस आपण करणार आहोत. तर ते बीड्स कसे बनवायचे आपण बघतोय की एक छोटा चा गोल्डन बीड्स घालून आपण ते पर्ल्सचं पेटल्स बनवतोय. तर आता हे राईस बीड्स म्हणा किंवा वीटचे बीड्स म्हणा, पण राईस बीड्सपासून आपण हे जवळजवळ 9 बीड्सचं एक फ्लॉवर बेस बनवला आहे आणि तो फ्लॉवर बेस आपल्या आवडीच्या पकडने अगदी पॅक केलेला आहे. हे जे टूल पाहताय ना तुम्ही, हे असलं ना की मला तरी वाटत नाही की बाकी कशाची गरज, जास्त काही फॅन्सी वगैरे करणार नाही आहोत आपण. तसं बघायला गेलं तर खूप सारे टूल्स बाजारात अवेलेबल असतात. पण जर तुम्ही सुरुवात करताय तर मला वाटते तुम्ही ह्याचे फक्त 70 रुपये इन्व्हेस्ट करू शकता. नंतर तुम्ही वेगवेगळे टूल्स घेऊ शकता. माझ्याकडे ही खूप सारे टूल्स आहेत. जर तुम्हाला पाहायचं असेल की कोणते टूल्स असतात तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की आम्हाला टूल्सवरती एक व्हिडिओ दाखवा. तर मी नक्कीच पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती घेऊन येईल. तर आपण फ्लॉवर बेस कसा पॅक करायचा ते पाहतोय.
आणि अर्थातच पूर्ण फ्लॉवर बेस झाल्यानंतर जी एक्स्ट्राची वायर आहे ती आपण कट करायची नाही, कारण आपल्याला त्याला अटॅच दुसरा फ्लॉवर बेसही करायचा आहे. तर होतं काय की कधी वायर कमी पडली तर आपण एक्स्ट्रा वायर जोडण्यापेक्षा दोघांपैकी एकाची वायर यूज करू शकतो. तर आता आपण अजून 0.3 mm दुसरी वायर घेणार आहोत आणि त्याला राऊंड शेप, इथं नीट लक्षात द्या, मोगराचं फ्लॉवर बघताना वाटत नाही की मधले बीड्स कुठे आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहतो बऱ्याच जणांनी तेच राईस बीड्स वापरले आहेत, पण जर रॉयल लुक हवा असेल तर मला वाटतं की आपण गोल्डन बीड्स वापर करूयात आणि तुम्हालाही त्याचा नक्कीच अंदाज येईल की त्याचा लुक कसा झालेला आहे. तर पहिली गोष्ट, राईस बीड्स आपण वापरलेले आहेत 9, राऊंड बीड्स आपण वापरणार आहोत 7, म्हणजे रेशो आहे 9:7चा. तर आलं लक्षात. त्यानंतर ना आपण जसे राईस बीड्स चं पेटल बनवलं तसंच आपण 7 राऊंड बीड्स वापरणार आहोत आणि त्याचाही फ्लॉवर बेस आपण बनवणार आहोत. फ्लॉवर बेस आपण जेवढा टाईट करू, एकात एक अडकवून आपण फ्लॉवर बेस जसा पॅक करतो तसा आपण जेवढा फ्लॉवर बेस पॅक करू तेवढे आपले पेटल्स अगदी दिसायला सुंदर दिसतात आणि आपलं फ्लॉवरही खूप सुंदर दिसतं. तर आपण पाहतोय, जर तुम्ही नवीन ज्वेलरी शिकत असाल तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या डोक्यात आधी क्लिअर करा की तुम्ही आवड म्हणून शिकवताय, तुम्हाला बिझनेस करायचा आहे का, हां मला फक्त माझ्या कोणाच्या तरी जवळचं लग्न आहे आणि मला हा फक्त सेट बनवायचा आहे. तर तेवढ्याचंच मटेरियल आणा, तेवढंच बनवा, कारण ज्वेलरीमध्ये जेवढं नवीन कुंदन येतील, नवीन मटेरियल येतं ते आपण घेत जातो आणि काही कालांतराने ते आपल्याकडे साठत राहतं. हा जर तुम्ही बिझनेस करत असाल तर अर्थातच एक ना एका सेटमध्ये तुम्ही ते वापर करू शकता आणि त्याचा वापरही जास्त प्रकारे आपण वेगवेगळ्या सेटमध्ये करून आपण ते सेल करू शकतो. पण हौसेखातीर जर एखादा सेट करायचा असेल तर प्रॉपर त्याचं फक्त मटेरियल विकत घ्या. एक्स्ट्रा लागेल हे लागेल करून घेऊ नका. जर आता आपण मोठा ब्रायडलचा सेट बनवणार आहोत तर अर्थातच त्यासाठी आपल्याला बीड्सची खूप गरज लागणार आहे, जास्ती मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि आपल्याला 0.3ची वायर ही खूप महत्त्वाची आहे, कारण आपण त्या वायरशिवाय कोणताही सेट बनवू शकणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर उगीच वायफट इन्व्हेस्टमेंट कुठेही जाता कामा नाही, म्हणून मी तुम्हाला इंडिकेट करते. जो सेट तुम्हाला बनवायचा आहे जर हौसेने स्वतःसाठी तर नक्की तुम्ही तेवढ्यापुरतेच इन्व्हेस्ट करा आणि जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही त्यात जास्त इन्व्हेस्ट करू शकता. वेगवेगळे डिझाईनचे वेगवेगळ्या ह्याचे तुम्ही कुंदन मटेरियल मागवू शकता, कारण मार्केटमध्ये ट्रेंडिंग दर 2 महिन्यांनी बदलत चाललं आहे. त्यामुळे इन्व्हेस्ट कशात करायचा, सेल, मार्केटिंग ह्याचा पूर्ण विचार करूनच तुम्ही पुढचं पाऊल नक्की उचला. तर तुम्ही बघताय गोल्डन बीड्सही आपण जवळजवळ 9 घेतलेले आहेत. हा पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा, 9, 7, 9. नंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की हे दोन्ही जे फ्लॉवर बेस आहेत म्हणजे 3 लेयर झालेले आहेत, हे आपल्याला व्यवस्थितरित्या अटॅच करून घ्यायचं आहे. अटॅच करून घेताना खालच्या पल्समधून मिडलचा आणि नंतर गोल्डनचा असा आपण पॅक करून घ्यायचं आहे. तर ते पॅक करून घेताना ही काळजी घ्यायची आहे की तार आपली अजिबात सैल झाली नाही पाहिजे. जर आपण तार सैल ठेवली तर अर्थातच ती थोडी साईडने दिसू शकते. आपलं काम असं व्यवस्थित पाहिजे की कोणाला आपण कसं बाइंडिंग केले हेही लक्षात आलं नाही पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी थोडा वेळ जातो, कारण की एकावर एक लेअर असल्यामुळे तार खालून वरती येण्यापर्यंत होत नाही आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला थोडे पेशन्सने काम करावं लागतं. सगळ्यात क्रायटेरिया म्हणताल तर आत्तापर्यंतच्या व्हिडिओमधला सगळ्यात अवघड भाग असेल तर हा आहे, असं मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेल, कारण मलाही बराच वेळ गेला आहे हे फ्लॉवर पॅक करायला. तर तुम्ही बघताय वरून नाही होत तर खालून उलटं करा, उलटं करून त्यामध्ये तार घालून बघा. जर तुम्हाला वाटत असेल की ह्यातून तार पॅक होत आहे तर नक्कीच तुम्ही ती पॅक करा. तर आता हे फ्लॉवर आपण बनवतोय खरं, पण तुम्हाला नेक्स्ट काय करावं असं तुम्हाला वाटतंय की आपण सुरुवात कशापासून करावी. तसा विचार केला तर खूप सारे दागिने ते खूप महत्त्वाचे असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर मला असं वाटतंय की बिंदीपासून सुरुवात करावी की मुंडवळ्या कराव्यात, कारण ब्रायडल आहे आणि वरून आपण गेलो खाली डोक्यापासून तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी हळूहळू लक्षात येतील आणि कसं होतं दागिने आहेत
कधी मी विसरू शकते, कधी तुमच्या लक्षात येणार नाही. त्यापेक्षा आपण फुल सिक्वेन्सनी घेऊन जाऊयात. तर उद्या आपण हेच फ्लॉवर वापरून काय करू ह्याचा मी नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की आपण आता काय करायचं. का ह्याच फ्लॉवरच्या आपण सुंदर अशा मुंडवळ्या करायच्या का? माझ्या तर डोक्यात तेच आहे की आपण सुरुवात मुंडवळ्यापासून करूया, कारण हा सेटच आपला ब्राईड आहे. आणि ब्रायडल सेटला अर्थात सगळ्यात जास्त युनिक असेल तर त्या मुंडवळ्या, कारण मुंडवळ्या घातल्या तरच आपली ब्राईड ही ब्राईड वाटणार आहे. तर ठरवूयात आपण उद्या काय घेऊन यायचं ते तुम्हीही मला कमेंटमध्ये करून नक्की कळवा. तर हे सुंदर असं फ्लॉवर झालेलं आहे. मागच्या बाजूनही बघू शकता आपण, अगदी वायर आपल्या कुठेही वेड्या वाकड्या कुठूनही आलेल्या नाही आहेत. हे सुंदर असे युनिक अशी अगदी मला आवडणारी आणि अर्थातच तुम्हालाही आवडेल अशी सुंदर डिझाईन आहे. नेक्स्ट पार्ट आपण लवकरच अपलोड करतो आहे. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न नक्की करा.